नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण 11 to 20 टेबल्स 11 ते 20 पर्यंत पाढे बॉक्सच्या वहीमध्ये स्क्वेअर नोटबुकमध्ये कसे लिहितात याची माहिती समजून घेणार आहोत. बघा, पुढच्या तासिकेला आपण 11 to 20 टेबल्स रीड कसं करायचं, वाचन कसं करायचं याची माहिती घेणार आहोत. पण आपल्याला मॅथचं अक्षर सुंदर करण्यासाठी दररोज 11 to 20 टेबल जर तुम्ही लिहिण्याचा सराव केलात तर तुमचं मॅथचे हस्ताक्षर चांगले होणार आहेत. बघा, याच्यामध्ये आपण जे शॉर्ट बनवलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण 11 to 20 टेबल लिहून दाखवलेलं आहे. ते पॉज करून तुम्ही बघू शकतात. याच्यात 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 ही जी पहिली लाईन आहेत, इथून एक रेषा मारल्यानंतर सारख्या प्रमाणात यायला पाहिजे. वरून एक रेषा मारल्यानंतर त्यांची उंची सारखी असली पाहिजे. त्यानंतर उजव्या हाताकडून आणि डाव्या हाताकडून रेषा मारल्यानंतर बरोबर सारखी रेष असली पाहिजे. तेव्हा आपलं लिखाणकाम बरोबर आहेत. आता 11 to 20 हे टेबल कोणी लिहायचं? ज्या विद्यार्थ्याचं, ज्या स्टुडंटचं 10 पर्यंत टेबल लर्न आहेत त्या विद्यार्थ्याने दररोज 11 to 20 टेबलचा सराव दररोज करणं महत्त्वाचं आहे. ज्यांचे 10 पर्यंत पाढे चांगले पाठ झालेले आहेत त्यांनी सराव म्हणून 11 ते 20 पर्यंत पाढे लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये आपल्याला 1 टेबल 3 टाइम्स म्हणजे एक टेबल 3 वेळेला दररोज तुम्ही लिहिलात तर त्याचा जास्तीत जास्त सराव असतो. टेबल लिहिताना कधीही तुम्हाला बोलून बोलून लिहायचं आहे आणि आपण दररोज आल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला एक टेबल पाठ करण्यासाठी मुभा देत असतो आणि तो दिवस संपल्यानंतर पुढचं टेबल त्याने पाठ करावं अशी आपली अपेक्षा असते. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही गोष्ट सरावानेच साध्य होत असते. तुम्ही प्रयत्न करा, सातत्य ठेवा, तुमचे 100% टेबल 20 पर्यंत पाठ होणार आहे. साधारण पहिली दुसरीला आपण 20 पर्यंत टेबल ठेवत पाठांतरासाठी उद्दिष्ट ठेवत असतो. भरपूर मुलांचं 20 पर्यंत इंग्रजीतून पाठ झालेलं आहे. आपल्याकडे सेमी इंग्रजीचा वर्ग असल्यामुळे 11 to 20 हे इंग्रजीतून पाठ करणं महत्त्वाचं आहे. पण जरी सेमी इंग्रजीचा वर्ग असेल तरी आपण मुलांकडून मराठीतून सुद्धा आपण 11 ते 20 पर्यंत पाढे पाठ करून घेत असतो. तर तुम्ही 11 to 20 टेबल कसं लिहिलेलं आहे हे बघून बघून लिहू शकता, त्याचा सराव करू शकता. त्यानंतर खालच्या ज्या 4 लाईनिंग उरतात त्याच्यामध्ये आपल्याला 1 to 0 हे 10 डिजिटचं दररोज सराव करणं महत्त्वाचं आहे. याच्याने गणिती क्रियांमध्ये ज्या अंकांचा वापर होतो त्यांचं चांगले हस्ताक्षरसाठी तुम्हाला निश्चित मदत होईल. तर आजच्या तासिकेला तुम्हाला नक्कीच 11 to 20 टेबल्स स्क्वेअर नोटबुकमध्ये कसं लिहितात याची माहिती समजलेली आहे. धन्यवाद.